विश्वास आणि सत्याची ताकद MB न्यूज। आपली बातमी, आपलं सत्य। भाई हमें अपना जाल मूली खिलाओ। हाँ, कितने का होता है आपका जाल मूली? आप कितने का नहीं, अच्छे वाला कितने का होता है? 10-20। हाँ, जो भी है बना दो। पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालमुरी खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि देशभर झालमुरीची चर्चा रंगली। आता मराठवाड्यातील आपल्या परळी वैजनाथची पारंपरिक गरडेल परळीची झालमुरी म्हणून चर्चेत आलीये। परळीची ही झणझणीत चव आता सोशल मीडियावरही लक्ष वेधून घेत आहे। चुरमुरे, तिखट, मसाले, शेंगदाणे आणि खास बनवण्याची मराठवाडी पद्धत, हे सगळं मोठ्या परातीत एकत्र मिसळलं की तयार होते परळीची प्रसिद्ध गरडेल अर्थात परळीची झालमुरी। पश्चिम बंगालची झालमुरी देशभर चर्चेत आल्यानंतर आता परळी वैजनाथमधील ही पारंपरिक चवही लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे। परळीतील आबा प्रोव्हिजन या दुकानात तयार होणाऱ्या गरडेलची चव सध्या ग्राहकांना भुरळ घालत आहे। 3 भाऊ चालवत असलेल्या या दुकानातील गरडेल खाण्यासाठी अनेक जण आवर्जून तयार करून घेऊन जातात। खमंग मसाल्याचा सुगंध, झणझणीत चव आणि हाताने झपाझप मिसळली जाणारी ही गरडेल परळीकरांसाठी आता परळीची झालमुरी म्हणून एक ओळख बनली आहे। मोदीजींनी झालमुरी खाल्ल्यानंतर लोकांमध्ये या प्रकारच्या पदार्थांची उत्सुकता वाढली, पण परळीमध्ये गरडेल अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे। आमच्याकडून असंख्य परळीकर आवर्जून गरडेल बनवून घेऊन जातात। लोकांची खूप पसंती आहे। मोदीजींनी झालमुरी खाल्ल्यानंतर तर परळीची झालमुरी म्हणूनच लोक येऊन हे बनवून घेऊन जात आहेत। ही चव परळीकरांच्या पसंतीला उतरली असून सध्या गरडेल अर्थात परळीची झालमुरीला मोठी मागणी वाढली असल्याचे आबा प्रोव्हिजनचे संचालक देशपांडे बंधू सांगतात। एकंदरीतच बंगालची झालमुरी राष्ट्रीय चर्चेत आली असली तरी मराठवाड्याची परळी स्पेशल गरडेल आता परळीची झालमुरी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहे। त्याची मुंबईची सुप्रसिद्ध म्हणजे कसं आपण घरगुती क्वालिटी बनवलेली आहे आणि दुसरी गोष्ट आपण हे भरपूर दिवसापासून सेवा करीत आहेत आणि दुसरी गोष्ट लहानपणापासून जसं दुकान टाकून चालू केलेले आबा प्रोव्हिजनच्या नावाने त्यापासून भरपूर दिवसपासून स्टॉक चालू म्हणजे आपण बनवत आहेत आणि कसं आहे घरगुती सेवा असल्यामुळे त्याच्यामुळे भरपूर कस्टमर आलेले आहेत। हे आपलं काय गोल्डन एक टाईपचं गोल्डन आहे। आपल्या आबा प्रोव्हिजन स्टोअर्स मध्ये गेल्या 3 वर्षापासून आपण किराणा दुकानाची आपण ही जे चालू केलेली आहे सेवा, यामध्ये आपल्या इथे या पदार्थाला आपण गरडण म्हणतात, म्हणजे मुरमुऱ्याचा एक प्रकारचा चिवडाच म्हणतात त्याला। आणि आता तुम्ही पाहिलं असेल, आता नुकतेच आपले माननीय देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी पश्चिम बंगालमध्ये झालमुरिया या नावाचा एक पदार्थ यांनी आता एक खाल्ला होता, आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, तुम्ही पण पाहिलं असेल कदाचित, बरोबर आहे। तर त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये झालमुरिया असं म्हणतात, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण एक प्रकारचा झालमुरीच म्हणते त्याला, म्हणतात आपल्यामध्ये गरडण असं म्हणते त्याला। त्याच्यामध्ये एक प्रकारचे मुरमुरे असतात, मुरमुरे, त्यानंतर तेल पण टाकतात, मीठ टाकतात, पुन्हा एक प्रकारचा मसाला आहे काळा मसाला, शेंगदाणे आपल्या चवीप्रमाणे थोडंफार तिखट टाकतात, मीठ टाकतात आणि मिक्स मध्ये चिवड्याचा पर्सन म्हणून एक टाकले जाते। इथं म्हणजे कसं आता आपल्या दुकानाला जास्त नाही, आता 2च वर्ष झालेले आहेत। 2 वर्षामध्ये कस्टमरच्या रिक्वायरमेंट जास्त येतं। आता याच्यामध्ये कसं आहे, एकाने नेल्यानंतर ते खाणारे भरपूर जण असतात, 10 जण, मग त्या 10 जणांमध्ये चर्चा होती की बाबा हे कुठून बनवलं, कसं बनवलं। त्यामध्ये आता नुकतेच ते पंतप्रधान पण खाल्लं होतं, त्याच्यामध्ये ते आठवण म्हणजे एक प्रकारची एक मेमोरीज आहे आपल्यामध्ये। मग ते 10 जण आपल्याकडे पुन्हा विचारत आपल्याकडे येतात त्यांनी पण। भाई हमें अपना जाल मूली खिलाओ। हाँ, कितने का होता है आपका जाल मूली? आप कितने का नहीं, अच्छे वाला कितने का होता है? 10-20। हाँ, जो भी है बना दो। हाँ, हम थोड़ी खाए।